विद्यार्थी मित्र हो, आपण 6 नंबरचा चॅप्टर चालू केलेला आहे, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आज आपण त्या चॅप्टर मधल्या काही अकाउंटिंग एंट्रीज ज्या आहेत त्याच्या स्पेसिमेन पाहणार आहोत. तर पान नंबर 208 काढा. अकाउंटिंग एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स. डिझोल्युशन झाल्यामुळे पार्टनरशिप जी आहे बंद करावी लागते आणि मग पार्टनरशिप बंद करायच्या वेळेस हिशोबाचे जे पुस्तकं आहेत ते सुद्धा किंवा अकाउंटचे जे पुस्तकं आहेत ते सुद्धा बंद करावे लागतात. ऑन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म द बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी क्लोज्ड परमनंटली. तर ज्यावेळेस पार्टनरशिप बंद होते, डिझोल्युशन होतं, त्यावेळेस हिशोबाचे जे पुस्तकं आहेत हे परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी बंद करावे लागतात. अँड बॅलन्स शीट इज टू बी प्रिपेअर्ड. आणि मग त्यानंतर बॅलन्स शीट तयार केलं जातं. द प्रोसिजर ऑफ सिंपल डिझोल्युशन मे बी डिवायडेड इन टू स्टेज ॲज अंडर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, सिंपल डिझोल्युशन ज्यावेळेस वापरलं जातं त्यावेळेस खालील स्टेजेसचा वापर केला जातो. त्यामध्ये पहिली पायरी आहे ट्रान्सफर स्टेज. अंडर दिस स्टेज क्लोजिंग बॅलन्स शीट ऑफ ऑल ॲसेट्स एक्सेप्ट कॅश ऑब्लिक बँक डेबिट बॅलन्स फिक्टिशियस ॲसेट्स वीज फॉर्मेशन एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट in bracket debit balance advertising suspense etc. and all liabilities except partners capital, partners loan and any undistributed profit are transferred to realization account at their book value or balance sheet value. तर या स्टेज प्रमाणे जो क्लोजिंग बॅलन्स असतो ॲसेटचा, जो बॅलन्स शीट मध्ये दिलेला असतो, मात्र कॅश आणि बँक डेबिट बॅलन्स सोडून सर्व फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काल्पनिक ॲसेट्स, उदाहरणार्थ फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी फॉर्म करायला जो खर्च आलेला आहे, पार्टनरशिप फॉर्म करायला जी खर्च आलेला आहे तो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स, त्यामध्ये डेबिट बॅलन्स, तसंच ॲडव्हर्टाइजमेंट जो खर्च आहे तो, आणि लायबिलिटीज मात्र पार्टनरचं कॅपिटल आणि पार्टनरचं लोन हे सोडून आणि न वाटलेला नफा सोडून. तर हे सर्व आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला त्यांच्या बुक व्हॅल्यूने ट्रान्सफर करावे लागतात. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण स्पेसिमेन जर्नल एंट्रीज पाहूया. फॉर ट्रान्सफरिंग ॲसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला आपण काय ट्रान्सफर करत आहोत? ॲसेट्स. त्याची जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट विथ द बुक व्हॅल्यू ऑर बॅलन्स शीट व्हॅल्यू टू ॲसेट्स अकाउंट इन ब्रॅकेट इंडिव्हिज्युअली. तर रिअलायझेशन अकाउंटला पहिला आपण सगळ्या ॲसेट्स त्यांच्या बुक व्हॅल्यूने ट्रान्सफर करणार सेपरेटली, स्वतंत्रपणे. त्याचं नॅरेशन इन बिंग ट्रान्सफर व्हेरियस ॲसेट्स ॲट बुक व्हॅल्यू टू रिअलायझेशन अकाउंट. तर ज्या ॲसेट्स आहेत त्या आपण त्यांच्या वेगवेगळ्या ॲसेटच्या मूल्याने, किमतीने रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या आहेत. त्यानंतर फॉर ट्रान्सफरिंग लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. लायबिलिटीज आपण जसं ॲसेट्स ट्रान्सफर केले तसं आपल्याला काय ट्रान्सफर करायचं आहे? लायबिलिटीज. जर आपण लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलं तर जर्नल एंट्री होतील सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर्स लोन अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. तर लायबिलिटीज
आपण काय केलेले आहेत, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणून सर्व लायबिलिटीजला आपण डेबिट केलं आणि रिअलायझेशन अकाउंटला काय केलेलं आहे, क्रेडिट. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोजिंग ॲसेट्स. आता आपल्याला ज्या सर्व प्रोव्हिजन्स आहेत, आरडीडी असेल, डिस्काउंट असेल, डिप्रिसिएशन असेल, ते आपल्याला काय करायचं आहे, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. त्याची जर्नल एंट्री होते प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट, कॉन्टिंजन्सी रिझर्व अकाउंट डेबिट, जॉइंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड अकाउंट डेबिट, टू रिअलायझेशन अकाउंट. आणि हे सर्व रिझर्व्स आपण बुक व्हॅल्यूने ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून त्यांच्या अकाउंटला डेबिट होईल आणि रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट होईल. नॅरेशन येणार बिंग ट्रान्सफर फॉर व्हेरियस प्रोव्हिजन्स टू रिअलायझेशन अकाउंट. तर हे जे प्रोव्हिजन्स आहेत ते आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केले आहेत. त्यानंतर बघा, फॉर ट्रान्सफर ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड रिझर्व्स. जमा असलेला नफा किंवा रिझर्व हा आपण ट्रान्सफर केला आहे. त्याची जर्नल एंट्री होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, रिझर्व फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आपण जनरल रिझर्व फंड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जे पार्टनर्स कॅपिटलला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत, तर तो ट्रान्सफर करताना आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर करणार. त्यानंतर फॉर ट्रान्सफर ऑफ ॲक्युम्युलेटेड लॉस. त्यानंतर जो जमा असलेला लॉस आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. त्याची जर्नल एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स टू ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट. अशा पद्धतीने आपण ॲक्युम्युलेटेड लॉस सुद्धा ट्रान्सफर करणार आहोत. तर पार्टनर कॅपिटल किंवा करंट अकाउंटला डेबिट होईल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंटला काय होईल, क्रेडिट. त्यानंतर बघा, रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज. म्हणजे आपल्याला सर्व ॲसेट्स किंवा काय असतील त्या निकालात काढायच्या आहे, त्याची विल्हेवाट लावायची आहे किंवा त्याचा विनियोग करायचा आहे. त्यालाच म्हणतात रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज. त्याच्या जर्नल एंट्रीज पाहूया. पहिली आहे इफ द ॲसेट्स आर सोल्ड फॉर कॅश. ज्या ॲसेट्स आहेत आपण कॅशने किंवा रोखीने विकले आहेत, त्याची जर्नल एंट्री होते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट बिंग ॲसेट्स सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर जर एखाद्या पार्टनरने ॲसेट घेतली असेल तर त्याची जर्नल एंट्री होते पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर जे पैसे जमा झालेले आहेत, तर आपल्याला जमा झालेले पैसे लोकांचे जे देणी असतात ती देऊन टाकावे लागतात. त्यालाच काय म्हणतात, फॉर पेमेंट ऑफ लायबिलिटीज, फॉर पेमेंट टू आउटसाइडर लायबिलिटीज इन ब्रॅकेट थर्ड पार्टी. म्हणजे जे बाहेरच्या लोकांची देणी जी आहेत ती आपण दिली, तर त्याची जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्यानंतर इफ एनी पार्टनर डिस्चार्जेस एनी ऑफ द फर्म. समजा एखादी लायबिलिटी पार्टनरने घेतली तर त्याची जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. त्यानंतरची स्टेज आहे फॉर पेमेंट टू रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन सगळ्या ॲसेट्स आपण रिअलाइज केल्या, लोकांची देणी दिली, त्याला जो खर्च होतो त्याला म्हणतात डिझोलेशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. तर असा एक्सपेन्सेस आपण दिलेला आहे. त्याची एंट्री पहा, रिअलायझेशन एक्सपेन्सेस बॉर्न बाय फर्म. फर्मने किंवा पार्टनरशिप फर्मने काय केलेलं आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे. त्याची जर्नल एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस इज बॉर्न बाय एनी पार्टनर.
एखाद्या पार्टनरने रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे, त्याची जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कन्सर्न कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. त्यानंतर बघा, इफ कमिशन इज गिवन टू एनी पार्टनर फॉर रिअलायझिंग ॲसेट्स. आपल्या ॲसेट्स ज्या आहेत त्या रिअलाइज करण्यासाठी, त्याचं पैशात रूपांतर करण्यासाठी जर आपण एखाद्या पार्टनरला कमिशन दिलं असेल तर जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. त्यानंतर पहा, इफ एनी कॉन्टिजंट लायबिलिटी इज पेड, दॅट इज लायबिलिटी नॉट इन्क्लुडेड इन बॅलन्स शीट. अशी एखादी लायबिलिटी देणं आहे की जे बॅलन्स शीट मध्ये समाविष्ट नाही, तर अशी लायबिलिटी देण्यात आली आहे, त्याची जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. फॉर पेमेंट टू पार्टनर्स लोन. एखाद्या पार्टनरने पार्टनरशिप फर्मला लोन दिलेलं आहे, कर्ज दिलेलं आहे, तर असं कर्ज आपण देऊन टाकलं, त्या कर्जाचं आपण पेमेंट केलं, त्याची जर्नल एंट्री होईल पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नॅरेशन येईल बिंग रिपेमेंट ऑफ पार्टनर्स लोन. तर अशा पद्धतीने आपण ह्या स्पेसिमेन जर्नल एंट्रीज ज्या आहेत, ट्रान्सफरिंग स्टेज, स्पेसिमेन जर्नल एंट्रीज म्हणजे रिअलायझेशनला आपण ॲसेट्स लायबिलिटीज कशा ट्रान्सफर करणार, कॅश किंवा आपण पेमेंट कसं देणार, तर ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र, ह्या सर्व जर्नल एंट्रीज आपल्या एक्सरसाइज वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचं रिव्हिजन करा. थँक्यू.